महायुतीमध्ये एकंदरीत नाराजी नाट्य रंगताना बघतोय आणि त्याच्यामध्ये आता रामदास आठवले सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा आहेत। महायुतीमध्ये आरपीआयवर अन्याय होतो, दुय्यम वागणूक मिळते असं आठवले म्हणतात। विधानसभेला आरपीआयला 12 जागा मिळाव्यात अशी मागणी आठवलेंकडून केली जाते, तर महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर आरपीआयला मंत्रीपद हवं असंही आठवले म्हणतात। 12 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आणि पूर्वीच्या सरकारांच्या काळामध्ये मात्र आम्हाला एमएलसी शरद पवारांच्या काळामध्ये 7-8 एमएलसी आम्हाला मिळाल्या होत्या, पण भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही आल्यानंतर महायुतीमध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला 1 एमएलसी मिळाली नाही। त्यामुळं आम्हाला एमएलसी मिळाली पाहिजे आणि विधानसभेच्या 10-12 जागा मिळाल्या पाहिजेत आणि आपली सत्ता आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला 1-2 मंत्रिपदे मिळाली पाहिजेत आणि सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे, सूचना आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आधीच महायुतीतले जे प्रमुख घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद आहे, चढाओढ सुरू आहे जागा मिळण्यासाठी आणि मग नंतर पुढची गोष्ट मंत्रिपदाची असेल, पण आता आठवलेंकडून सुद्धा नाराजी व्यक्त होतीये थेट। काय नेमकं घडू शकतं, या त्यांच्या मागणीची किंवा सूचनेची दखल घेतली जाऊ शकते? 2 महत्वाचे मुद्दे आहेत, ज्यातला 12 जागांचा एक मुद्दा आहे, मात्र दुसरं अत्यंत महत्वाचं जे म्हणजे त्यांनी स्वतः असं थेटपणे स्पष्टपणे सांगितलंय की आरपीआय हा छोटा पक्ष आहे आणि म्हणून महायुतीत आरपीआय कडे दुर्लक्ष होत आहे। या सगळ्या वक्तव्याचा, आठवलेंच्या नाराजीचा महायुतीला तोटा बसू शकतो। अशा पद्धतीनं जर आठवलेंच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आठवले वेगळा काही निर्णय घेतात का हेही पाहावं लागेल, कारण आठवलेंनी काल पुण्यात बोलताना स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे सतत दुर्लक्ष केलं जात आहे, छोटा पक्ष आहे म्हणून अशी वागणूक दिली जाते, दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते। त्यांचा शब्द फार महत्वाचे आहेत आणि अशा पद्धतीनं जेव्हा आठवले जाहीरपणे नाराजी बोलून दाखवतात तेव्हा आठवलेंच्या मनात काय सुरू आहे याचाही विचार करावा लागेल। अगदी निश्चित। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।